गुड मॉर्निंग स्टुडंट्स. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इफ करंट अकाउंट इज गिवन इन प्रॉब्लेम देन हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम याबद्दल माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ नंबर तो 11 आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिल्यांदा तो व्हिडिओ पहा आणि मग या प्रॉब्लेममधील करंट अकाउंट तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. तुमच्या स्क्रीनवर एक प्रॉब्लेम आलेला आहे. फेब्रुवारी 2018ला बोर्ड एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2016 ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. पार्टनर शैलेश निलेश. टोटल ऑफ ट्रायल बॅलन्स 7,20,000. ॲडजस्टमेंट आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून ॲडजस्टमेंट आणि ट्रायल बॅलन्स लिहून घ्या. त्यानंतर एक ब्लँक ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या पद्धतीनं आपण जसं नेहमी तयार करतो तसा ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि नेक्स्ट पेजवर बॅलन्स शीट तयार करायचे आहे. या प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट्स आलेले आहेत. शैलेश निलेश आणि कॅपिटल अकाउंट. आता करंट अकाउंट आले तर मी अगोदरच तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, जेव्हा प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट येतात तेव्हा कॅपिटल अकाउंट फिक्स असतात, म्हणजे कॅपिटल अकाउंटला कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही. ज्या ॲडजस्टमेंट आपण कॅपिटल अकाउंटला करतो त्या सर्व ॲडजस्टमेंट आपण कशाला करायच्या? करंट अकाउंटला करायच्या. आता इथं मी तुम्हाला करंट अकाउंट बॅलन्स शीटमध्ये सोडवून दाखवलेला आहे. हा प्रॉब्लेम संपल्यानंतर पुन्हा आपण हा करंट अकाउंट सेपरेट कसा तयार करायचा हेही पाहणार आहोत. इथं मी ब्लँक ट्रायल बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल अकाउंट लिहिलेला आहे शैलेश निलेश. त्याच्याखाली करंट अकाउंट शैलेश प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल. या प्रॉब्लेममध्ये 8% ॲडजस्टमेंट आहे प्लस NP लेस ड्रॉइंग्ज. सेम निलेश प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल प्लस NP लेस ड्रॉइंग्ज. कॅपिटल अकाउंटला ज्या ॲडजस्टमेंट केल्या जात होत्या त्या आता करंट अकाउंटला करायचे आहेत. कॅपिटल अकाउंटला कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही. कॅपिटल अकाउंट जसा ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला आहे, ज्या फिगर्स दिल्या त्या फिगर्स फक्त इथं मांडायच्या, त्याची टोटल आउटरला मांडायची. म्हणजे गेल्या वर्षाचं लास्ट इयर कॅपिटल आणि करंट इयर कॅपिटल हे दोन्ही सेम राहतं, फिक्स राहतं, म्हणून याला फिक्स्ड कॅपिटल मेथड असंही म्हणतात. ठीक आहे, आता आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. पहिल्यांदा ट्रायल बॅलन्स पोस्ट करूया. ओपनिंग स्टॉक TD, परचेसेस TD, वेजेस TD, सॅलरीज PD. सॅलरीजला लिहिलं आहे सॅलरीज फॉर 10 मंथ्स. आपला प्रॉब्लेम हा फॉर 12 मंथ्स असतो, 1 इयरसाठी असतो. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2016 आणि आपण सॅलरी 10 मंथसाठी पेड केलेली आहे. याचा अर्थ अजून 2 मंथ्स सॅलरी पेंडिंग आहे, आउटस्टँडिंग आहे. त्यामुळे ह्याला सॅलरीला ॲडजस्टमेंट आहे. सॅलरीला टिकमार्क करा. मी सॅलरी हायलाईट करतोय. सॅलरी इनर कॉलमला मांडायची आणि 2 मंथ्स सॅलरी आपण आउटस्टँडिंग म्हणून दाखवणार आहोत. सॅलरीला टिकमार्क असेल. नेक्स्ट ऑफिस एक्सपेन्सेस PD, बँक चार्जेस PD, मशिनरी असेट, लँड अँड बिल्डिंग असेट, बॅड डेप्ट्स PD, सनरी डेटर्स असेट,
इलेक्ट्रिसिटी चार्जेस हे ऑफिस एक्सपेन्सेस आहेत आणि ऑफिस एक्सपेन्सेस आपण PD ला दाखवतोय. फर्निचर असेट, 8% डिबेंचर्स, 8% डिबेंचर्स असेटला येतात. ही आपली प्रॉपर्टी मालमत्ता आहे, आपली गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळं याच्यावर आपल्याला याची डेट दिली बघा, ऑन 1 ऑक्टोबर 2015. याचा अर्थ हे आपण 1 ऑक्टोबरला परचेस केलेले आहेत. आता 1 ऑक्टोबर टू 31 मार्च या कालावधीसाठी या डिबेंचरवर आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे. आणि जर ते मिळालं असेल, रिसिव्ड असेल, तर ते ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिसतं आपल्याला. इथं ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला इंटरेस्ट किंवा इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स असं काही नाही आहे. याचा अर्थ हे मिळावयाचं आहे. त्यामुळं या डिबेंचरला तुम्ही टिकमार्क करा. याला ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग इंटरेस्टची. आपण प्रॉब्लेम सोडवताना ही ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. तुर्तास याला आपण टिकमार्क करूया. 8% डिबेंचर्स असेटला येतील. ड्रॉइंग्ज L, लायबिलिटीज. नेक्स्ट कॅपिटल अकाउंट, कॅपिटल L. सन्ड्री क्रेडिटर्स L, बँक ओव्हरड्राफ्ट L, सेल्स TC, करंट अकाउंट L. आपला ट्रायल बॅलन्स पोस्ट झालेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. फर्स्ट ॲडजस्टमेंट, स्टॉक ऑन 31 मार्च 2016 was valued at market price of rupees 84,000 which was 20% above its cost price. ॲडजस्टमेंटचं नाव आहे क्लोजिंग स्टॉक. पहिल्यांदा आपण इफेक्ट बघूया. क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट येतात. पहिला इफेक्ट TC आणि दुसरा इफेक्ट असेट. TC असेट. इथं आपल्याला एक इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राईस. मार्केट प्राईसला व्हॅल्यूड झालेला आहे 84,000 विच वॉज 20% अबव इट्स कॉस्ट प्राईस. क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती असतात. एक असते कॉस्ट प्राईस आणि सेकंड असते मार्केट प्राईस. आता ही जी 84,000 दिलेली आहे ही मार्केट प्राईस आहे. आपलं क्लोजिंग स्टॉक आपण व्हॅल्यूड कसा करतोय किंवा व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक आपण असं करतोय, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट मार्केट प्राईस ऑर कॉस्ट प्राईस विच एव्हर इज लोअर. जी लहान असेल ती रक्कम आपण आपल्या उत्तरामध्ये नोंदवतोय. इथं फक्त आपल्याला एकच किंमत माहिती आहे, मार्केट प्राईस 84,000. आता आपण पहिल्यांदा कॉस्ट प्राईस कॅल्क्युलेट करूया आणि या दोन्हीमध्ये जी रक्कम लहान असेल ती आपण आपल्या उत्तरामध्ये नोंदवूया. आता ही कशी कॉस्ट प्राईस शोधायची पहा. इथं मी मांडतोय कॉस्ट प्राईस. इथं मी ॲझ्युम करतोय कॉस्ट प्राईस 100 रुपये आहे. क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राईस किती रुपये आहे? 100 रुपये. तेव्हा मार्केट प्राईस किती रुपये होईल? 120. म्हणजे काय? इथं दिलेलं आहे ॲडजस्टमेंटमध्ये विच वॉज 20% अबव इट्स कॉस्ट प्राईस. जी कॉस्ट प्राईसच्या 20% अबव आहे, 20% जास्त आहे. म्हणजे जर तुम्ही 100 रुपये ॲझ्युम केला कॉस्ट प्राईस तर तुमची मार्केट प्राईस किती येईल? 120 येईल. आणि असा 120 मार्केट प्राईस असलेला आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक किती रुपयाचा आहे? 84,000चा आहे. तर या 84,000च्या स्टॉकची कॉस्ट प्राईस किती? इथं क्वेश्चन मार्क मांडलेला आहे. 120 मार्केट प्राईस असेल तर त्याची कॉस्ट प्राईस येते ₹100. तर 84,000ची कॉस्ट प्राईस किती? यातून एक इक्वेशन तयार होतं. इक्वेशन इथं स्क्रीनवर आहे. 84,000 इंटू 100 डिवायडेड बाय 120. याचं उत्तर येतं, तुम्ही सोडवू शकता, याचं उत्तर येतं 70,000. याचा अर्थ आता आपल्याला क्लोजिंग स्टॉकच्या 2 प्राईस मिळाल्या. एक प्राईस आहे इथं दिलेली ॲडजस्टमेंटमध्ये मार्केट प्राईस 84,000 आणि आता दुसरी प्राईस आपण शोधलेली आहे. दुसरी प्राईस आहे 70,000 विच इज कॉस्ट प्राईस अँड क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राईस विच एव्हर इज लोअर. आपण क्लोजिंग स्टॉक या दोन्हीपैकी लहान रकमेनं नोंदवतोय. 84,000 रेकॉर्ड करायचे का 70,000 रेकॉर्ड करायचे? तर ॲन्सर असेल त्याचं 70,000 ॲन्सरमध्ये आपण रेकॉर्ड करणार आहोत.
क्लोजिंग स्टॉकची किंमत आपल्या उत्तरामध्ये आपण 70,000 घेणार आहोत, 84,000 घेणार नाही. ही इन्फॉर्मेशन दिल्यामुळं आपण उत्तरामध्ये इथं बदल करणार आहोत. फर्स्ट ॲडजस्टमेंट कम्प्लिटेड. सेकंड ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट मशिनरी ॲट 10% पर ॲनम. व्हेरी सिम्पल ॲडजस्टमेंट. दोन इफेक्ट याचे, ए मायनस पी डी. याची टिकमार्क करूया मशिनरीला. ट्रायल बॅलन्समध्ये मशिनरी इथं आहेत, त्याला टिकमार्क करा मशिनरीला. मी मशिनरी हायलाईट करतोय. नेक्स्ट, क्रिएट रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेप्स ॲट 5% ऑन डेटर्स. आर बी डी डी, आर बी डी डी, किंवा याचं आणखी एक नाव आहे आर डी डी. ॲडजस्टमेंटचं नाव आर डी डी. आर डी डीचा इफेक्ट आहे ए मायनस पी डी. असेटला आपण मायनस करणार आणि पी डीला दाखवणार. आर डी डी हा डेटर्सवर कॅल्क्युलेट करतात, डेटर्स असेटला येतात, आर डी डी लेस करतं, म्हणून आपला पहिला इफेक्ट ए मायनस आहे. याची टिकमार्क करूया डेटर्सला. सनरी डेटर्स टिकमार्क करा. ट्रायल बॅलन्समध्ये मी हायलाईट केलेले आहेत. नेक्स्ट, प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 8% पर ॲनम. ॲडजस्टमेंटचं नाव इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे दोन इफेक्ट आहेत. पहिला इफेक्ट कॅपिटल लायबिलिटीला असतं, त्यामुळे एल प्लस, आणि सेकंड इफेक्ट तो आपला एक्सपेन्सेस आहे, ऑफिस एक्सपेन्सेस आहे. ऑफिस एक्सपेन्सेस आपण पी डीला दाखवतो, त्यामुळे पी डी येईल, एल प्लस पी डी. नेक्स्ट, मशिनरी इन्क्लूड परचेस ऑफ मशिनरी ₹40,000 ऑन 1 जानेवारी 2016. याचा अर्थ मशिनरीमध्ये एक परचेस ऑफ मशिनरी इन्क्लूड आहे. किती रुपयाची इन्क्लूड आहे, समाविष्ट आहे, 40,000ची, विच इज परचेस्ड ऑन 1 जानेवारी 2016. ही 2016ला आपण खरेदी केलेली आहे. आता ही इन्फॉर्मेशन आहे, ही ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे याचे इफेक्ट येणार नाहीत. इथं आपण डॅश करतोय, याचे इफेक्ट येणार नाही आहेत. आता ही नेमकी काय इन्फॉर्मेशन आहे पाहूया आपण. ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. मशिनरी दिलेली आहे आपल्याला 90,000. ट्रायल बॅलन्समध्ये मशिनरी दिली आहे 90,000. आपण टिकमार्क पण केलेली आहे. ॲडजस्टमेंट नंबर 2मध्ये म्हणतात डेप्रिसिएट मशिनरी 10%, मशिनरीवर डेप्रिसिएशन 10% कॅल्क्युलेट करा. आणि ॲडजस्टमेंट नंबर 5मध्ये असं सांगतात ते की मशिनरीमध्ये 40,000 रुपयाची मशिनरी इन्क्लूड आहे, समाविष्ट आहे, विच इज परचेस्ड ऑन 1 जानेवारी 2016, जी 1 जानेवारी 2016ला खरेदी केलेली आहे. टोटल मशिनरी आमच्याकडे 90,000 आहे. आता याचा नेमका अर्थ पहा. आपल्याकडे टोटल मशिनरी आहे 90,000. ॲडजस्टमेंटमध्ये डेप्रिसिएशन 10% कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. त्यापैकी 40,000चं ते सांगतात विच इज परचेस्ड ऑन 1 जानेवारी. आपले ट्रायल बॅलन्सची डेट आहे 31 मार्च आणि मशिनरी परचेस केलेली आहे 1 जानेवारी टू 31 मार्च, 3 महिने होतात. 1 जानेवारी टू 31 मार्च 3 महिने होतात. आपल्याकडे टोटल मशिनरी आहे 90,000, त्यातले 40,000 परचेस करून 3 महिने झाले. उरलेली मशिनरी किती येणार, 90मधून 40 गेले, 50,000. 50,000 बद्दल आपल्याला काही सांगितलेलं नाही. आपण इथं ॲझ्युम करतोय, गृहीत धरतोय 50,000ची मशिनरी 12 मंथ्सपासून आपल्याकडे आहे, म्हणजे 12 महिने आपल्याकडे आहे. 40,000ची एक मशिनरी आहे, 50,000ची एक मशिनरी आहे. टोटल मशिनरी 90,000. आपल्याला 10% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. 40,000वर 3 मंथचं डेप्रिसिएशन येईल, 50,000वर 12 मंथचं डेप्रिसिएशन येईल. 12 मंथचं डेप्रिसिएशन काढायला कॅल्क्युलेट करायला खूप सोपं आहे. 0 घालवायचा, 0 घालवला डेप्रिसिएशन आलं 5,000. आता 40,000वर 3 मंथ्स 10%, हे तोंडी काढता येईल किंवा इथे कॅल्क्युलेट केलेलं आहे पहा मी. 40,000 इंटू 10% इंटू 3 मंथ्स. 10%चं 10 डिवायडेड बाय 100, 3 मंथचं 3 डिवायडेड बाय 12. याचं आन्सर येतं 1,000. याचं आन्सर येतं 1,000. म्हणजे 40,000वर डेप्रिसिएशन 1,000 आणि 50,000वर डेप्रिसिएशन 5,000. याचा अर्थ टोटल डेप्रिसिएशन आपण आपल्या उत्तरामध्ये नोंदवणार आहोत 6,000. ॲडजस्टमेंट मला वाटतं तुम्हाला समजली असेल. ही इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे त्याचे इफेक्ट येणार नाहीत. आपला ट्रायल बॅलन्स वाचून आणि समजून झालेला आहे. आता आपण प्रॉब्लेम सोडवायला काय हरकत नाही. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि नेक्स्ट पेजवर बॅलन्स शीट तयार करायची आहे. याचप्रमाणे
आणि मग आपण प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. हा ट्रेडिंग अकाउंट आहे TD साइड. हा ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आहे TC, आपण त्याला शॉर्टमध्ये TC म्हणतोय. इथून खालचा पोर्शन हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, त्याला आपण PD म्हणतोय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड आहे. नेक्स्ट पेजवर बॅलन्स शीट आहे. लेफ्ट हँड साइड ऑफ बॅलन्स शीट इज नोन ॲज लायबिलिटी साइड, शॉर्टमध्ये आपण L म्हणतोय त्याला. आणि राईट साइडला आपण असेट A असं आपल्या सोयीसाठी म्हणतोय. लेट स्टार्ट. ओपनिंग स्टॉक 88,000. ओपनिंग स्टॉक TDला येतात, नेहमी ओपनिंग स्टॉक आउटरला मांडायचे 88,000. नेक्स्ट परचेसेस 1,76,000. परचेसेस इनर कॉलमला 1,76,000. परचेस सेल हे बॅड डेब्ट्स RDD आपण इनरला मांडतोय, कारण याच्यामध्ये आपण काही अकाउंट्स काही फिगर्स ॲड करतोय, काही लेस करतोय, त्यामुळे ह्या इनरला फिगर्स घ्यायच्या. परचेसेस 1,76,000. नेक्स्ट वेजेस 23,500. वेजेस TDला येतात, वेजेस TDला 23,500. टू वेजेस आउटरला 23,500. नेक्स्ट सॅलरीज फॉर 10 months. सॅलरीजला टिकमार्क आहे, त्यामुळे सॅलरी आपण इनर कॉलमला दाखवणार आहोत. आणि ही सेल्फ ॲडजस्टमेंट आहे, याला हिडन ॲडजस्टमेंट असंही म्हणतात. आता ही आपण ॲडजस्टमेंट लगेच करणार आहोत. सॅलरीज PDला दाखवायचं आहे, इनर कॉलम 18,000. PDला टू सॅलरीज इनर कॉलम 18,000. ही सॅलरीज 10 monthsसाठी आहे, याचा अर्थ अजून 2 महिन्याची सॅलरीज आउटस्टँडिंग आहे, त्यामुळे ॲडजस्टमेंट येते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे 2 इफेक्ट येतात, पहिला इफेक्ट प्लस आणि सेकंड इफेक्ट L. सॅलरीजमध्ये आपण आउटस्टँडिंग अमाऊंट प्लस करणार आहोत. सॅलरीजच्या खाली लिहा प्लस आउटस्टँडिंग फॉर 2 months, प्लस आउटस्टँडिंग फॉर 2 months. आता ॲडजस्टमेंटमध्ये जर याच्यामध्ये बघितला प्रॉब्लेममध्ये, इथं सॅलरीज 2 monthsचं किती आउटस्टँडिंग आहे हे दिलं नाही आहे, आपण इथं कॅल्क्युलेट करणार आहोत. इफ सॅलरीज पेड ₹18,000 फॉर 10 months, 10 महिन्यासाठी जर 18,000 दिली असेल तर 2 monthsसाठी किती येईल? 10 महिन्यासाठी 18,000 म्हणजे एका महिन्यासाठी येते 1,800. याच्यात डबल 2 months म्हणजे अमाऊंट येईल 3,600. ॲड करा 3,600. टोटल इन आउटर कॉलम 21,600. हे झालं आउटस्टँडिंग. हा झाला फर्स्ट इफेक्ट आउटस्टँडिंगचा. आणि याचा सेकंड इफेक्ट येतो लायबिलिटीला. लायबिलिटीला लिहा आउटस्टँडिंग सॅलरीज, आउटर कॉलम 3,600. आउटस्टँडिंग सॅलरीज आउटर कॉलम 3,600. नेक्स्ट ऑफिस एक्सपेन्सेस आणि बँक चार्जेस हे दोन्ही PDला मांडायचे. टिकमार्क नाही आहे, त्यामुळे आउटरला येईल 8,000 2,600. टू ऑफिस एक्सपेन्सेस टू बँक चार्जेस, आउटर कॉलम ऑफिस एक्सपेन्सेस 8,000, बँक चार्जेस 2,600. नेक्स्ट मशिनरी. मशिनरीला टिकमार्क आहे, त्यामुळे मशिनरी इनरला मांडणार होतो आपण 90,000. लँड अँड बिल्डिंग पण असेटला येतात, टिकमार्क नाही आहे, त्यामुळे ते आपण आउटरला मांडणार आहोत 1,30,000. मशिनरी अँड लँड अँड बिल्डिंग असेटला. मशिनरी इनर कॉलम 90,000. नेक्स्ट एक टिकमार्क आहे, मशिनरीच्या खाली एक ओळ आपण रिकामी सोडलेली आहे. लँड अँड बिल्डिंग टिकमार्क नाही आहे, आउटरला 1,30,000. बॅड डेप्ट्स PDला येतात 4,000. ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे PDला. टू BD म्हणजे टू बॅड डेप्ट्स इनर कॉलमला
4000. ट्रायल बॅलन्समधले बॅड डेब्ट्स इथं पी डीला दाखवायचे आणि ॲडजस्टमेंटमधले बॅड डेब्ट्स डेटर्स खाली वजा करायचे. सनरी डेटर्स, डेटर्सला टिकमार्क आहे. डेटर्स असेटला येतील, पी डीला असेटला 82,000. असेटला सनरी डेटर्स इनर कॉलम 82,000. इलेक्ट्रिसिटी चार्जेस हा ऑफिस एक्सपेन्सेस आहे, पी डीला येईल, टिकमार्क नाही. आउटर कॉलम 9,900. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 9,900. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 9,900. फर्निचर आणि 8% डिबेंचर्स हे दोन्ही असेटला येतील. फर्निचरला टिकमार्क नाही आहे, फर्निचर आउटर कॉलममध्ये. डिबेंचरला टिकमार्क आहे, डिबेंचर इनर कॉलममध्ये. फर्निचर 43,000 असेटला. फर्निचर आउटर कॉलम 43,000. डिबेंचर्स 8% डिबेंचर्स टिकमार्क आहे, इनर कॉलम 40,000. नेक्स्ट, आता याला ॲडजस्टमेंट आहे, सेल्फ ॲडजस्टमेंट. मगाशी आपण डिबेंचरवरचं इंटरेस्ट शोधलेला असा नाही आहे बहुतेक. आपण आता इथं कॅल्क्युलेट करूया. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स हे आपला इन्व्हेस्टमेंट आहे, गुंतवणूक आहे. याच्यावर आपल्याला 8% दरानं आपल्याला इंटरेस्ट मिळणार आहे. जर ते रिसिव्ड असेल, मिळालं असेल, तर ते ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला दिसतं, कारण ते आपलं उत्पन्न असतंय. इथं दिसत नाही, याचा अर्थ हे आउटस्टँडिंग आहे. आता हे केव्हा परचेस केलेलं आहे? डिबेंचर्स 1 ऑक्टोबरला परचेस केलेलं आहे. 1 ऑक्टोबर टू 31 मार्च. 1 ऑक्टोबर टू 31 मार्च 6 मंथ्स होतात. म्हणजे आपल्याला 8% न 6 मंथचं इंटरेस्ट मिळणार आहे. 8% न 6 मंथचं इंटरेस्ट मिळणार आहे. हे इंटरेस्ट आपण मिळालेलं नाही आहे, मिळणार आहे, म्हणजे आउटस्टँडिंग आहे. त्याचा इफेक्ट याप्रमाणे असेल. आपण असेटला लिहूया, डिबेंचरच्या खाली लिहूया, प्लस आउटस्टँडिंग इंटरेस्ट, 8% आणि 6 मंथ. त्याचे अमाऊंट येते 8% 6 मंथ 1,600. याचं टोटल आउटरला 41,600. हे तुम्ही इथं प्लस करू शकता किंवा डायरेक्ट आउटरला दाखवले तरी चालतील. डिबेंचर आउटरला दाखवायचे, आउटस्टँडिंग इंटरेस्ट पण आउटरला दाखवायचं, किंवा हे दोन्ही प्लस करून टोटल आउटरला दाखवली तरी चालेल. हे आपलं इन्कम आहे, अजून मिळालेलं नाही, मिळणार आहे. त्यामुळे याचा सेकंड इफेक्ट येईल पीसीला. जीपीच्या खाली लिहा, बाय आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. 1,600. नेक्स्ट, ड्रॉइंग्ज. शैलेश 3,000, निलेश 2,000. ड्रॉइंग आपण कॅपिटलमधून मायनस करतोय. लायबिलिटीला येऊया, पण इथं करंट अकाउंट आलेले आहेत, त्यामुळे आपण आता इथं ड्रॉइंग कॅपिटलमध्ये मायनस करणार नाही आहे. ड्रॉइंग आपण करंट अकाउंट खाली मायनस करणार आहोत. फर्स्ट पार्टनर्स ड्रॉइंग ₹3,000. सेकंड पार्टनर्स ड्रॉइंग ₹2,000. नेक्स्ट, आपला ट्रायल बॅलन्स डेबिट साईड संपलेले आहे. आता आपण क्रेडिटला आलेलो आहोत. कॅपिटल 1,20,000, 1,20,000. लायबिलिटीला कॅपिटल फर्स्ट पार्टनर 1,20,000, सेकंड 1,20,000, टोटल इन आउटर कॉलम 2,40,000. जेव्हा फिक्स्ड कॅपिटल असतं तेव्हा कॅपिटल अकाउंटला कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही, सगळ्या ॲडजस्टमेंट करंट अकाउंटला करायच्या. नेक्स्ट, सनरी क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट, बोथ आर लायबिलिटीज. त्यामुळे आपण हे दोन्ही लायबिलिटीला दाखवणार आहोत. क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट याला टिकमार्क नाही आहे, आउटर कॉलममध्ये दाखवायच्या. 1,03,000, 60,000. लायबिलिटीला आलो आपण. सनरी क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट इन आउटर कॉलम ₹1,03,000, 60,000.
नेक्स्ट सेल्स 3,08,000. सेल्स TCला ऑलरेडी लिहिलेलं असतं आपण, इनर कॉलमला मांडूया. सेल्स 3,08,000. नेक्स्ट करंट अकाउंट फर्स्ट पार्टनर 5,000, सेकंड पार्टनर 4,000. करंट अकाउंट लायबिलिटीला फर्स्ट पार्टनर करंट अकाउंट 5,000, सेकंड निलेश करंट अकाउंट ₹4,000. 5,000 4,000. आपला ट्रायल बॅलन्स पोस्ट झालेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंटमध्ये येऊया. फर्स्ट ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक, दोन इफेक्ट आहेत आपले. TC असेट 84,000 इथं दिलेले आहे. मगाशी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 70,000. त्यामुळे आपल्या उत्तरामध्ये आपण 84 रेकॉर्ड नाही करणार आहे, आपण 70,000 रेकॉर्ड करणार आहोत. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. TC असेट, पहिल्यांदा TCला येऊया. ऑलरेडी आपण लिहिलेला आहे क्लोजिंग स्टॉक, आउटर कॉलमला मांडा 70,000. सेकंड इफेक्ट असेटला क्लोजिंग स्टॉक 70,000. असेटला क्लोजिंग स्टॉक 70,000. नेक्स्ट सेकंड ॲडजस्टमेंट डेप्रिसिएट A मायनस PD. असेटला मायनस करणार होतो आपण डेप्रिसिएशन मशिनरीवर 10%. इथं पण मशिनरीचं आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलेलं आहे. टोटल डेप्रिसिएशन आलेलं आहे आपलं 6,000. 40,000 वर 1,000, 50,000 वर 5,000. टोटल डेप्रिसिएशन 6,000 आपण मायनस करणार आहोत. असेटला मशिनरीच्या खाली लेस डेप्रिसिएशन 10%. लेस डेप्रिसिएशन 10%. मात्र 10% 9,000 कॅल्क्युलेट नाही करायचं, ते केला तर तुमचं उत्तर चुकणार आहे. त्याचं डेप्रिसिएशन येतं 6,000. आउटरला 84,000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशनचा PDला येतो. PDला लिहा टू डेप्रिसिएशन डॅश मशिनरी इनर आउटर कॉलम ₹6,000. टू डेप्रिसिएशन डॅश मशिनरी आउटर कॉलम ₹6,000. नेक्स्ट नंबर 3 RDD A मायनस PD. RDD डेटर्सवर कॅल्क्युलेट करूया. डेटर्स असेटला असतात. असेटला डेटर्स खाली मायनस RDD. इथे एक वर्ड आपण ॲड केलेला आहे मायनस न्यू RDD, कारण ॲडजस्टमेंटमधल्या फिगर्स न्यू असतात, ट्रायल बॅलन्समधल्या फिगर्स ओल्ड असतात. त्यामुळे इथं लिहिलेलं आहे मायनस न्यू RDD 5%. पहिला 10% कॅल्क्युलेट करा. 8,200. त्याच्या निम्मे येतील 5%. 4,100. आउटरला 77,900. हा झाला फर्स्ट इफेक्ट. याचा सेकंड इफेक्ट PDला इथं आपण लिहिलेलं आहे टू बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू RDD. न्यू RDD आपण मायनस केलेला आहे, तो येईल 4,100. आता या प्रॉब्लेममध्ये न्यू बॅड डेट्स ओल्ड RDD या ॲडजस्टमेंट आल्या नाही आहेत. हा चार्ट आता इथंच आपण कंप्लीट करणार आहोत. न्यू बॅड डेट्सच्या पुढं डॅश, टोटल इथं येईल 8,100 लेस ओल्ड RDD डॅश, आउटरला 8,100. नेक्स्ट ॲडजस्टमेंट नंबर 4 प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट 8% पर एनम. 8% आपल्याला इंटरेस्ट ऑन कॅपिटल कॅल्क्युलेट करायचं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा इफेक्ट आहे L प्लस PD. लायबिलिटीला प्लस करायचं आणि तो एक्सपेन्सेस असल्यामुळे आपण PDला दाखवणार आहोत. आपण लायबिलिटी साईडला येऊया. पण इथं आपल्याला करंट अकाउंट दिलेला आहे, त्यामुळे आपण कॅपिटलमध्ये प्लस करणार नाही आहे, तर कशात प्लस करणार आहोत? करंट अकाउंटमध्ये. करंट अकाउंटच्या खाली तुम्ही लिहिलं पण असेल प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल 8% प्लस इंटरेस्ट ऑन कॅपिटल 8%. आता इथं येईल, पण कॅल्क्युलेट करताना तुम्ही करंट अकाउंटला नाही करायचं, कॅपिटल अकाउंटलाच कॅल्क्युलेट करायचं 8%. फर्स्ट पार्टनर सेकंड पार्टनर दोघांचे कॅपिटल सेम आहे, त्यामुळे इंटरेस्ट ऑन कॅपिटल दोघांचे फिगर सेम येतील. 8% कॅल्क्युलेट करायचं 1,20,000च्या. त्याचा आन्सर येतं 9,600. सेकंड पार्टनरचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल सेम 9,600. हा झाला फर्स्ट इफेक्ट. लायबिलिटीला आपण प्लस केला L प्लस. सेकंड आपला तो एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे आपण PDला दाखवणार आहोत. PDला या डेप्रिसिएशनच्या खाली लिहा टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल शैलेश निलेश. टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल शैलेश निलेश. इनर कॉलम 9,600 फर्स्ट पार्टनर्स इंटरेस्ट, सेकंड पार्टनर्स इंटरेस्ट 9,600
टोटल इन आउटर कॉलम 19,200. 19,200. नेक्स्ट ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड इंटरेस्ट ऑन कॅपिटल. लास्ट नंबर 5 इज इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन आहे त्यामुळे याचा इफेक्ट आपण कोणताही दाखवणार नाही आहे. या इन्फॉर्मेशनचा वापर आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी केलेला आहे. याचा अर्थ इथं आपला प्रॉब्लेम म्हणजे पहिली स्टेप पूर्ण झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेप आहे, नेक्स्ट 3 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपमध्ये जी पी आपण कॅल्क्युलेट करायचं आहे, सेकंड स्टेपमध्ये एन पी ऑर नेट लॉस, आणि थर्ड स्टेपमध्ये आपण बॅलन्स शीट क्लोज करणार आहोत. पहिली स्टेप आपण कंप्लीट करूया. आता प्रॉब्लेम संपलेला आहे. लेस आर ओ आलेलं नाही आहे त्यामुळे इथं डॅश करा. आउटरला येईल 1,76,000. सेम इथं आर आय आलेलं नाही आहे त्यामुळे डॅश. आउटरला 3,08,000. टोटल करूया. टोटल टी सीची टोटल जास्त असते. टी सीची टोटल येते 3,78,000. ही टोटल आपण इथं टी डीला मांडणार आहोत. मी मांडलेली आहे टी डीला 3,78,000 सेम टोटल. नेक्स्ट 88 पासून 23,500 पर्यंतची टोटल इथं तुम्ही साईडला करा. ती टोटल येते 2,87,500. ही टोटल आहे साईडला मांडलेली आहे मी. इथून इथंपर्यंतची टोटल. नेक्स्ट स्टेप 3,78,000 मधून हे मायनस करायचंय. हे मायनस करायचंय. येणारं उत्तर आपला असेल ग्रॉस प्रॉफिट. येणारं उत्तर असेल ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट आला 90,500. बघा मी काय केलं, क्रेडिटची टोटल केली 3,78,000. ती डेबिटला मांडली. इथून इथंपर्यंतची टोटल साईडला केली 2,87,500. नेक्स्ट 378 मधून हे 287 मायनस केले. येणारा आन्सर ग्रॉस प्रॉफिट आहे. जी पी ग्रॉस प्रॉफिट. आता तो ग्रॉस प्रॉफिट इथं ब्रॉडडाऊन करायचा. बाय जी पी ब्रॉडडाऊनच्या समोर मांडा. बाय ग्रॉस प्रॉफिट 90,500. फर्स्ट स्टेप इज कम्प्लिटेड. सेकंड स्टेप सेम स्टेप आपण रिपीट करणार आहोत. एन पी शोधणार आहोत. आता तुम्ही ऑब्झर्व केलं तर असं लक्षात येईल ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड जास्त आहे. इकडे 90 + 1 91,000 आहेत आणि डेबिटला 91 पेक्षाही अमाऊंट कमी आहे. त्यामुळे क्रेडिटची टोटल करूया. क्रेडिटची टोटल येते 92,100. 92,100. ही टोटल आपण इकडे डेबिटला मांडूया. म्हणजे पी सीची टोटल आपण पी डीला मांडूया. ती मांडली 92,100. नेक्स्ट इथून इथंपर्यंतची टोटल इथं साईडला करायची आणि ती टोटल येते 75,400. ती टोटल आली 75,400. नेक्स्ट स्टेप 92 मधून हे 75,000 मायनस करायचे. येणारा आन्सर आपला नेट प्रॉफिट असेल. नेट प्रॉफिट आला 16,700. 16,700. हा नेट प्रॉफिट या 2 पार्टनर्सना आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. इथं लिहा टू एन पी ट्रान्सफर टू कॅपिटल. आता कॅपिटल म्हणून म्हणायचं नाही कारण आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे करंट अकाउंट. इथं मी चेंज करतो. टू एन पी ट्रान्सफर टू करंट अकाउंट. शैलेश निलेश. हा एन पी आपण नेट प्रॉफिट आपण करंट अकाउंटमध्ये नेणार आहोत. प्रॉब्लेमच्या सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आपल्याला फक्त दिलेला आहे ट्रायल बॅलन्स आहे 31 मार्च. याचा अर्थ इथं यांचा रेशो दिलेला नाही आहे. हे डिस्ट्रीब्यूट कसं करायचं दिलेलं नाही आहे. जर पार्टनरचा रेशो दिला नसेल म्हणजे प्रॉफिट त्यांना कसा डिस्ट्रीब्यूट करायचा दिलं नसेल तर दोघांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा. त्यामुळे शैलेशच्या समोर येईल 1/2, निलेश 1/2. शैलेश 1/2, निलेश 1/2. म्हणजे दोघांना निम्मा निम्मा येईल. त्याचा आन्सर येईल पहिलं फर्स्ट पार्टनर 8,350. याला 2 न भागायचं. 8,350. 2 स्टेप्स पूर्ण झाल्या. पहिल्या स्टेपमध्ये आपण जी पी शोधला. सेकंड स्टेपमध्ये एन पी शोधलेला आहे. आता हा एन पी आपण करंट अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. करंट अकाउंट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आहेत प्लस एन पी. फर्स्ट पार्टनर्स एन पी,
8,350. सेकंड पार्टनर्स NP 8,350. हे कंप्लीट करूया. टोटल 5,000 प्लस 9,000 प्लस 8,000 टोटल येते 22,950. 22,950 लेस ड्रॉइंग्स 3,000. आउटरला येईल 19,950. नेक्स्ट सेकंड पार्टनर्स करंट अकाउंट कंप्लीट करूया आपण. टोटल आली 21,950 लेस ड्रॉइंग्स 2,000. आउटरला 19,950. आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. आता फक्त आपण चेक करूया लास्ट स्टेपमध्ये बॅलन्स शीट क्लोज करायची आणि दोन्ही साईडची बॅलन्स शीट टोटल सेम यायला पाहिजे. मी लायबिलिटी साईडची टोटल करतोय, तुम्हीही करा. टोटल आली 4,46,500. असेटची टोटल करूया. $4,46,500. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम बरोबर आलेला आहे. बॅलन्स शीट आपली टॅली आलेले आहे. या प्रॉब्लेममध्ये आपण करंट अकाउंट बॅलन्स शीटमध्ये तयार केलेला आहे. हाच करंट अकाउंट आपल्याला सेपरेट सुद्धा तयार करता येतो. म्हणजे बॅलन्स शीटच्या वर आपल्याकडे रिकामी जागा असते किंवा बॅलन्स शीटच्या खाली जिथं आपल्याला हवं तिथं आपल्याला सेपरेट करंट अकाउंट तयार करता येतो. तोही आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट आपण बॅलन्स शीटमध्ये तयार केला होता. आता हाच करंट अकाउंट आपण सेपरेट तयार करून बघूया. जर आपण करंट अकाउंट सेपरेट तयार केला तर बॅलन्स शीटमध्ये कोणत्याही करंट अकाउंटचे डिटेल्स लिहायचे नाहीत. म्हणजे जे आपण करंट अकाउंटमध्ये ॲड करतोय, लेस करतोय, ते या करंट अकाउंटमध्ये ॲड किंवा लेस करायचे आहेत. सुरुवातीला येईल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्यानंतर आपण जे करंट अकाउंटमध्ये ॲड करतोय ते क्रेडिटला मांडायचं आणि जे करंट अकाउंटमध्ये लेस करतोय ते डेबिटला. उदाहरणार्थ इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण ॲड करतोय, नेट प्रॉफिट ॲड करतोय आणि ड्रॉइंग्स लेस करतोय. या साईडला मांडलेला आहे मी. आता आपण करंट अकाउंट हा सोडवूया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे शैलेश करंट अकाउंट आहे 5,000, निलेश करंट अकाउंट 5,000. नेक्स्ट त्यांचं ड्रॉइंग आलं होतं ट्रायल बॅलन्सला. फर्स्ट पार्टनर ड्रॉइंग 3,000, सेकंड पार्टनर ड्रॉइंग 2,000. त्यानंतर आपण एक ॲडजस्टमेंट केली होती इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 8% होतं. दोघांचं इंटरेस्ट ऑन कॅपिटल सेम आहे 9,600. नेट प्रॉफिट आपण प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला होता आणि तो दोघांना मिळाला होता 8,350. तोच प्रॉफिट आता मी इथं करंट अकाउंटला घेतोय. बाय नेट प्रॉफिट 8,350, 8,350. करंट अकाउंट आता कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट स्टेप असेल क्रेडिटची टोटल करायची. ज्या साईडची टोटल जास्त आहे, क्रेडिटची टोटल जास्त आहे. फर्स्ट पार्टनरची टोटल येते 22,950. सेकंड पार्टनर्स टोटल 21,950. ही टोटल डेबिटला मांडायची. नेक्स्ट या 22 मधून हे 3,000 मायनस करायचे आणि 21 मधून 2,000 मायनस करायचे. 19,950, 19,950. हा जो कॅरीड डाऊन आलेला आहे तो आपण इथं उत्तरात लिहिणार आहोत. करंट अकाउंट शैलेश 19,950. सेकंड पार्टनर सेम. टोटल इन आउटर कॉलम 39,900. आता जर तुम्ही याची टोटल केला तर त्याची टोटलसुद्धा येते 5,11,700. म्हणजे हे करंट अकाउंट तुम्ही बॅलन्स शीटमध्ये पण तयार करू शकता या प्रकारे, किंवा असा सेपरेट करंट अकाउंटसुद्धा तयार करता येतो. तुम्हाला जे सोयीचं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही प्रॉब्लेम सोडवू शकता. थँक्यू.